का इतके दिवस सुप्रियाताई चालली, आता का चालत नाही. आणि आमदारकीला अजित पवार चालत होता ते चालणारच आहे. खासदारकीला सुप्रिया सुळे आणि आमदारकीला अजित पवार हे विशेष नाही ना काही. नोट शेवट नोट नोटा रोजगार मिळावा असं काहीतरी केलं पाहिजे. पाणी तर पहिला मोदी साहेबांशिवाय विकास नाही होऊ शकत. तरुण वर्ग असतील, लोक असतील, हे 100% सुप्रियाताईंना साथ देते. धन्यवाद. आत्ता विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या विरोधात पवार लढत देणार आहेत. काय वाटतं, अशी लढत झाली कोण निवडून? दादाची मंडळी. आता आपण बघतोय आपल्याकडे एक तरुण शेतकरी मित्र आहे. आपण त्यांचं पण मत जाणून घेऊया, नेमकं त्यांचं काय मत येतं. नमस्कार. नमस्कार. लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. त्याचं कारण तसंच आहे की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. कोण निवडून येईल असं वाटतंय? घरातच संघर्ष लागल्यामुळे खूपच चुरशीची लढत होणार आहे. ते आपल्याला केंद्रातले बी सत्तेचा फायदा झाला पाहिजे गावातल्या विकासासाठी, याच्यासाठी. त्यासाठी महायुतीच्या बाजूने मतदान तरुण वर्ग करू शकतो. तरुण वर्गाच्या अडचणी काय आहेत? तरुण वर्गाला नोकरी नाही, परत आपल्या गावातला विकास पण अजून रखडलेला आहे. पाण्याची सुविधा नाही, जारचे पाणी विकत प्यावं लागते. आम्हाला जर थोडंसं वाईच मागं सरून व्यवस्थित बसण्यासाठी कट्टे बांधले व्यवस्थित सत्ता आल्यानंतर तर चांगलं होईल. देशाचं पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? मोदी साहेबांशिवाय विकास नाही होऊ शकत. बारामतीत आता कसं आहे, दादांचं जास्त आहे, म्हणजे दादांचं लागेल सेट. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ताईंनी कामं केलेले आहेत, ताई निवडून येतील. ताईंनी कसं कामं केल्यात, पण ताईंचं कसं आहे, केंद्रात ताई असल्यामुळं ग्राउंड लेवलला कसं आहे दादांचं काम भरपूर आहे. आणि कसं आहे, गाव पातळीवर सगळ्या गावागावातून दादांनी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्यामुळं लोकांचं जास्त कल दादांकडेच आहे. म्हणजे एक दादांची पत्नी ही ओळख सोडली तर सुनेत्रा वहिनींसाठी काय सांग? सुनेत्रा वहिनींचं जर सांगायचं म्हणलं तर तसं म्हटलं तर त्यांचं पण योगदान तसं चांगलं आहे. आज त्यांच्या म्हणजे मार्फत जे बारामती टेक्स्टाईल जे आहे, आज त्यांनी कितीतरी हजारो महिलांना तिथं काम दिलेलं आहे. असं काय नाही की दादांव्यतिरिक्त त्यांचं बी काम म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यांचा पण लोकसंपर्क आहे तसा. फक्त आता कसं दादा नाव मोठं असल्यामुळे त्यांचं नाव झाकून गेले, पण तसं वहिनींचं पण काम चांगलं आहे, काय अडचण नाही. बारामतीची एक ओळख म्हणून जर सांगायचं झालं तर काय सांगाल? बारामतीची ओळख कशी? बारामतीत तसं बघितलं तर बघा कसं आहे, दादांनी नावारूपाला बारामती आणली. साहेबांचं तर योगदान आहेच, पण तसं ग्राउंड लेवलला दादांची खूप मोठी कामं केलेली आहेत. बारामतीचं एस टी स्टँड असेल किंवा बारामतीतलं मार्केट असेल, म्हणजे मार्केटचं जे मार्केट कमिटी यार्ड, ह्याच्या सगळ्या सुविधा ज्या बारामतीत आणल्यात, सगळ्या तालुका लेवलच्या, जिल्हा लेवलच्या सुविधा बारामतीत उपलब्ध केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बारामतीत काय असं काय राहिलेलं नाही. सगळ्या गोष्टी दादांनी मनासारख्या इथं लोकांच्या दिलेल्या आहेत. काय प्रॉब्लेम? दादांनीच नाही, सुप्रियाताईंनी, शरद पवारांनी, दादांनी भरपूर कामे केलेत. मी आता तुमच्या रस्ते असेल किंवा आपल्या काही इमारती असत्या किंवा पाण्याची टंचाई काय असेल किंवा आपलं दूधसंघ असेल किंवा भरपूर कामं केलेत. म्हणजे आपल्याला असं म्हणत नाही की सुप्रियाताईच पाहिजेत किंवा सुमित्राताईच पाहिजे, असा विषय नाही. फक्त विषय असा आहे की इतके दिवस सुप्रियाताई चालत होती आणि आता का चालत नाही. आणि आमदारकीला अजितदादा चालत होता, मग आता पण चालणारच आहे ना. खासदारकीला सुप्रिया सुळे, आमदारकीला अजित पवार, याचा विषयच नाही ना. काय पवार साहेबांबरोबर जनता राहील, कारण पवार साहेबांचं आणि म्हणजे बारामतीतल्या लोकांचं एक भावनिकतेचं नातं आहे. आणि या वयात पवार साहेबांच्या सोबत असे शक्यतो पवार साहेबांचं हे शेवटचं इलेक्शन राहील. त्यामुळे भावनिकतेच्या मुद्द्यावर शरद पवार साहेबांबरोबर लोक राहतील. कारण काय होते, आर्थिकदृष्ट्या जरी दादा विकासाच्या दृष्टीने असेल, आर्थिक दृष्टीने असेल, तरी सगळ्यात मोठी भावना आहे. भावनिकतेच्या दृष्टीने आमदारकीला, विधानसभेला आम्ही वेगळा विचार करू, पण आता लोकसभेला विचार करताना आमच्या पुढं फक्त पवार साहेबच दिसते. तरुण वर्ग असतील, लोक असतील, हे 100% सुप्रियाताईंना साथ देते. धन्यवाद. तुमच्या गावातल्या तुमच्या अडचणी काय आहेत? पाणी नाही, पाणी तर पहिला पुरुष, पाण्याचं तर लई ब्या. कसं घेता आता पाण्याची सोय कशी झाली? 100 रुपयाला ही आहे आपलं एक टिप्पाड, 80ला टिप्पाड. आपण पैसे आणायचं कुठनं? काम नाही, धंदा, पैसे आणायचं कुठनं? इलेक्ट्रिक प्रॉब्लेम तर बरेच आहे, पण ते जाणून घ्यायचं तर शक्यता पाहिजेच. म्हणजे काय प्रॉब्लेम असेल
कोणत्या महिलांना किंवा हे नाही आहे, कुणी महिला घरी आहेत, कुणी महिला बाहेर पडलेल्या आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करून दिलेलं पाहिजे, काम वगैरे दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी रोजगार मिळावा असं काहीतरी केलं पाहिजे. आमच्या गावाला पाणी नाही, कुठले तुम्ही? काळाटीचे गावाकडे दवाखान्याची सोय नाही, काय नाही. नोट शेवट नोट का? नोटा मतदान कोणालाच करायचं नाही. कोणालाच नाही. कशामुळं? हा? कशामुळं? काहीच दखलच घेत नाहीत. बघायला लागली लोक पाण्यावर त्याला टँकर सोडिनात, जनावराला खाया नाही, ह्याच्या अजिबात कोणी दखलच घेत नाही. शेतीला पाणी कुठं यायना. हां, तिकडे जाणं शिरसायचा पाणी तिकडून गेले, सुप्यावरनं पाणी काराटीला सोडित नाहीत. काय वाटतं नोटात आपण ह्या समस्या थोडेच तुमच्या संपणार आहेत, कोणाला तरी निवडून द्यावं लागेल तेव्हा कुठंतरी तुम्हाला तुमच्या ह्या समस्या आहेत ह्या संपण्याचं हे होईल. त्याला किती वेळा आता किती वर्ष झाली, 50 वर्ष झाली निवडून देतो या, काय देतो या, 50 वर्ष झाली ना. मग गुंजवणीचं पाणी आणतो म्हणजे पवार 5 वर्ष 10 वर्ष का 15 वर्ष मुख्यमंत्री होतं, अजून पाणी येतं. लोकसभेचं इलेक्शन लागले माहिती आहे ना? मान्य. आत्ता विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात पवार लढत देणार आहेत. काय वाटतं अशी लढत झाल्यावर कोण निवडून येईल? दादाची मंडळी. कशामुळं? आम्हाला नवीन नेता पाहिजेत. आपण नवीनच का? का नको असं कोण म्हणतं? वय झालं तरी आम्हीच घाकायचं म्हणल्यावर असं म्हणणं आमचं. आम्हाला नवीन नेता पाहिजे, आम्हाला पाहिजे. वहिनी साहेबच पाहिजेत. ओके. कशामुळं? दादांच्या कामामुळं का कशा? हो, दादाची कामं चांगली आता भरपूर चालली ती. काय काय कामं केली? हो, दादानी नाही तिथं कामं केली दाखवली. हो, सगळे शेतीवाडीची सगळी कुठली काय होतं नियोजन केलं. आता शेवटी पावसाळा त्यांचा तर उद्देश नाही. दादांचं पाणी पावसातच पाणी असेल काय म्हणायचं आहे, पण दादाचं नियोजन ओके आहे. आम्ही दादा आमचं समर्थ आहेत आणि सुमित्राताईसुद्धा आमचं समर्थ आहेत असं आम्हाला वाटतंय. ह्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत. आपण असंच अजून काही गावं आहेत, आपण तिकडे जाऊन त्या गावाचं पण आपण जे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.